मतीत अर्थ आपण नंतर बघू शकतो, पण ह्या कथांमधनच तुम्हाला काय करावं आणि काय करू नये हे सांगितलं गेलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, पुराणांमध्ये या कथा तर येतातच, मात्र तुम्हाला विविध ग्रंथ आहेत, निर्णय सिंधू, धर्मसिंधू, ह्याच्यामध्ये पण काय करावं आणि काय करू नये सांगितलेलं आहे. मी तुमच्या समोर एक स्क्रीनशॉट ठेवलेला आहे, तो संस्कृत मधला धर्मसिंधू या ग्रंथातला आहे, आणि त्याच्यामध्ये सांगितलं गेलंय की नक्की कुठली कार्य करू नये आणि नक्की काय करू शकता तुम्ही हे सांगितलं गेलेलं आहे. बरं, काय करू नये हे मी सांगत नाही तुम्हाला, कारण त्याची लिस्ट खूप मोठी आहे. मात्र ह्या काळामध्ये कधीही कोणतंही नवं काम सुरू करू नये, कारण सूर्याची न्यूनता आलेली आहे आपल्याकडे. मुहूर्तामध्ये सूर्य आणि चंद्र या दोघांना अत्यंत महत्व आहे, आणि कुठलेही काम सुरू करताना तुम्हाला दिनशुद्धी लागते. दिनशुद्धीमध्ये सूर्य पण बलवान लागतो आणि चंद्रही बलवान लागतो. तिथे सूर्य संक्रांतीत झाली नाहीये, म्हणून तो महिना हा न्यून झालेला आहे, आणि न्यून झाल्यामुळे तेव्हा मुहूर्ताप्रमाणे तिथे तुम्हाला योग्य मुहूर्त मिळणार नाहीत. त्यामुळे नवीन कुठलंही काम त्यावेळेस करू नये. त्यानंतर अधिक मासामध्ये कधीही विवाह, उपनयन, अशी धार्मिक गोष्टी, असे जे संस्कार असतात ते संस्कार होत नाहीत. आपल्याला सांगितलं जातं की आता एव्हाना विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. अलीकडे मी एकदा ऐकलं होतं, एकांना सांगितलं गेलं होतं की अधिकस्य अधिक फलम. याचा अर्थच त्यांना कोणीतरी असा सांगितला की तुम्ही काय करा बरं, आता अधिक मासामध्ये जे कराल ते खूप द्विगुणित त्रिगुणित होणार आहे, 100 पटीनं वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही असं करा, अधिक मासामध्ये एक गाडी विकत घ्या. तुमची गाडी तुम्हाला विकत घ्यायची तर अधिक मासामध्ये विकत घ्या. आणि अधिक मासामध्ये गाडी विकत घेतली म्हणजे काय, पुढच्या 3-4 वर्षामध्ये तुमच्याकडे 3-3, 4-4, 100 गाड्या होऊन जातील. हे म्हणणं अयोग्य आहे. असं कधीही कोणीही कुठल्याही ज्योतिष ग्रंथांमध्ये पण नाहीये, मुहूर्त ग्रंथांमध्ये पण नाहीये, धार्मिक ग्रंथांमध्ये पण नाहीये. तिथे अधिकस्य अधिक फलम म्हणजे केवळ आणि केवळ पुण्य संचयाबद्दल बोललेलं आहे, उपासनांबद्दल बोललेलं आहे. आणि ह्या काळामध्ये तुम्ही उपासनारत व्हावं, तुम्ही कुठल्याही भोग वस्तूंच्या मागे पडू नये, असंच आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याच कारणामुळे तुम्हाला विविध व्रत जी आहेत ती करायला सांगितली आहेत. तुम्ही ह्या काळामध्ये कोणती नवीन गोष्ट सुरू करू नका, नवीन कार्य करू नका असं सांगितलंय. मात्र तुम्ही समजा मागच्या महिन्यामध्ये काहीतरी सुरू केलं होतं, तर ते कंटिन्यू करणं बंद करायचं आहे का? नाही. तर ते तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. समजा मी 16 सोमवार करतोय, आणि 16 सोमवार करत असताना समजा, म्हणजे मी म्हणजे एखादी व्यक्ती 16 सोमवार करते, आणि 16 सोमवार करत असताना समजा अधिक मास आला, तर ते 16 सोमवारची व्रत थांबवायची नाही. जे आधी घेतलेलं व्रत आहे ते व्रत तुम्ही कंटिन्यू करायचं आहे, त्याला तिथे कुठेही दोष लागणार नाही असं सांगितलंय. पण 16 सोमवाराचं व्रत हे मी अधिक मासात सुरू करतो किंवा करते असं म्हणणं अयोग्य. नवीन कुठलीही गोष्ट, कुठलंही व्रत, आचरण, जे व्रताचरण जे आहे ते त्या अधिक मासापासून सुरू करू नये. मग तेव्हा काय करू शकता तुम्ही? तुम्ही पारायण करू शकता, विविध ग्रंथांचे पारायण करू शकता. कोणी आपल्या इष्ट देवतेची, कोणी नवनाथांची पोथीचं पारायण करू शकतं, कोणी स्वामी समर्थांच्या पोथीचं पारायण करू शकतं, कोणाला इच्छा झाली तर गुरुचरित्राचं पण पारायण करू शकतं. पण गुरुचरित्राचा हा महिना नाहीये, मी उदाहरण म्हणून दिलं, नाहीतर तुम्ही मला धराल की अरे नाही, गुरुचरित्र कसं सांगितलं, गुरुचरित्रामध्ये असं काही उल्लेखच नाहीये असं म्हणू शकता तुम्ही. तर तसं नाहीये, मी उदाहरण म्हणून दिलं. कोणतीही तुमची इच्छित पोथी जी आहे किंवा कुठलं पारायण जे करायचं असतं उपासना म्हणून, तर ते तुम्ही नक्की करू शकता. त्याचं फळ द्विगुणित, त्रिगुणित, त्रिगुणित काय तर 100 पटीनं तुम्हाला वाढलेलंच दिसणार आहे. त्यामुळे या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करता येणार आहे, तर तुम्हाला विविध व्रत घेता येतात. जसं मी आता तुम्हाला म्हंटल, ह्या काळामध्ये सर्वात महत्वाचं व्रत म्हणजे पुरुषोत्तम व्रत, ज्याच्यामध्ये जसं आपण ज्येष्ठा गौरी ज्येष्ठा नाही, चैत्र गौर करतो, त्याच पद्धतीनं पुरुषोत्तमाला स्थापित करायचं कलशावरती. आणि जशी आपली पूजा असते सत्यनारायणाची, अगदी त्याच पद्धतीने पुरुषोत्तमाची पण पूजा असते. आणि ती पुरुषोत्तमाची पूजा करायची असते, पुरुषोत्तमाची पोथी वाचावी. पुरुषोत्तम पोथी वाचण्याचं पुरुषोत्तम महात्म्य
म्हणून एक पोथी येते, 31 त्याच्यामध्ये अध्याय असतात. त्याचं वाचन करण्याची एक पद्धत सांगितली आहे. 7 दिवसाचं म्हणजे साप्ताहिक त्याचं वाचन असतं, तर ते करावं. मग पूर्ण महिनाभर तुम्ही ते वाचू शकता. अशा पद्धतीने त्या पोथीचं वाचन करावं. जर महिनाभर हे व्रत करता नाही आलं तर किमान 4 दिवस करावं. 4 दिवस नाही करता आलं तर किमान 1 दिवस करावं. व पुरुषोत्तम व्रत नाही करता आलं तर सत्यनारायण व्रत करावं. म्हणजे जे आपण म्हणतो आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा, तर त्याऐवजी जमल्यास तुम्ही पुरुषोत्तमाची पूजा ही अधिक मासामध्ये करून घेतली तर अतिशय उत्तम. कारण आपल्याला ग्रंथ आपले पुराण जे आहेत, शास्त्रसंमत यावेळेसचं व्रत म्हणजे पुरुषोत्तम व्रत होय. त्याला पुरुषोत्तम म्हटलं आहे विसरू नका. पुरुषांमधला उत्तम म्हणायचंय, म्हणजे नुसतं देवाची पूजा केली तेव्हा हळद कुंकू वाहिलं त्याला प्रसाद दाखवला असं नाही. लक्षात घ्या, आचरणच असं असलं पाहिजे की आपण पुरुषांमध्ये उत्तम झाले पाहिजे. आणि पुरुषांमध्ये उत्तम आपण कसे होणार आहोत, जेव्हा आपण आपले 4 पुरुषार्थ काटेकोरपणे करतो, धर्म अर्थ काम मोक्ष, आणि आपली विहित कर्म जे आहेत, कर्तव्य जे आहेत ते पूर्णपणे छान पार पाडतो आहोत. हे करत असताना आपण पुरुषोत्तमाची पूजा केली पाहिजे. आपल्यामध्ये पण ते गुण आणले पाहिजे ज्याच्यामध्ये आपण पुरुषांमध्ये उत्तम होऊ शकू. ज्याला आपण धर्मनिष्ठ, धर्मचा अर्थ कर्तव्य होय. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई नाही, तर धर्मनिष्ठ होऊन म्हणजे कर्तव्यनिष्ठ होऊन आपण आचरण जर करत राहिलो तर ते आचरण आणि हे पूजन या दोन्हीचा सांगड केल्यानंतर तुम्हाला अक्षय्य असं पुण्य मिळणार आहे असं सांगितलं गेलंय. त्याच्या व्यतिरिक्त काही जण दररोज एकदाच जेवायचं, त्याला एकभुक्त व्रत म्हणतात. म्हणजे 30 दिवस दिवसातनं एकदाच जेवायचं, एवढंच करायचं. काही नक्तभुक्त म्हणतात, म्हणजे काय तर दिवसभर उपास करायचा आणि रात्री एकदा जेवायचं, असं 30ही दिवस करायचं, ह्याला नक्तभुक्त म्हणतात. काही जण विना चपलेचे फिरतात, काही जण जमिनीवर झोपतात, म्हणजे गादीवर शयन करत नाहीत, पलंगावर शयन करत नाहीत, असंही व्रत घेतात. आपल्याला माहिती आहे सगळं नवरात्रात करतात, खरं तसं नाहीये. कोणत्याही व्रताच्या वेळेस असंच व्रतस्थ राहावं. अशी विविध प्रकारची व्रतं जी आहेत ना ती अंगीकारली जातात. मग फलाहारच करेन किंवा एकदाच जेवण करेन, फक्त रात्री जेवण करेन, पूर्ण महिनाभर तुझं पूजन करेन, 5च दिवस पूजन करेन, इत्यादी 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 अशा विविध प्रकारच्या गोष्टी तुम्ही करू शकता. यावेळेस लग्न मुंज टाळायची आहेत, नवीन कामं टाळायची आहेत, हे आपल्याला सांगितलंच गेलं. कारण मुहूर्तच नाहीयेत, तेव्हा मुहूर्त नाही तर मग नवीन कामं करता येत नाही. ह्याच्या मागचा एवढाच उद्देश आहे. एखाद्या चांगल्या मुहूर्तावर नवीन काम सुरू करावं असं सांगितलंय आणि मुहूर्तच मिळणार नाहीये तुम्हाला त्या महिन्यामध्ये, मग नवीन काम कसं सुरू कराल, हा त्याच्या मागचं लॉजिक. हेच लॉजिक तुम्ही विवाहासाठी, मुंजीसाठी, संस्कारांसाठी, आपल्याकडे 15 संस्कार आहेत. या 15 संस्कार जे बालकावर करायचे असतात, पुरुषावर करायचे असतात, स्त्रीवर करायचे असतात, त्या 15 संस्कारांपैकी एकही संस्कार अधिक महिन्यात करत नाहीत.